हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी पुन्हा तुमच्यासाठी प्रगट झालेली हो, मधामधात चॅट मारून. हो, कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती, तुम्हाला माहिती आहे. पण आता माझ्या आवाजावरून तुम्ही अंदाज लावूच शकत असाल की मी बरी झालेली आहे आणि तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. हो, शेंगदाण्याचे लाडू. जे साधी सोपी सरळ रेसिपी आहे, पण बरेच जणांची टेस्ट वेगळी येते. कोणाचे चिकटच होते तर कोणाचे चिपकतेच, तर कोणाचं काय कोणाचं काय. तर म्हणून म्हटलं यावेळेस आपण बी अळमधळम करावं. अळमधळम म्हणजे चालता फिरता असे फटकन पटापट लाडू करा. मग मी घेतले पावभर शेंगदाणे आणि बसली भाजाले. मस्तपैकी खमंग वास येईपर्यंत चांगले भाजून घेतले. इकून तिकून टिक्के दिशेपर्यंत बंदच नाही केलं मी ते. हा, तसे त्यालाच म्हणते ना भाजणं. मग काय कामाचं, गोरी गोरी दिसलं तर काय फायदा. हे बा कसे भाजले मी. इकून तिकून टिक्के राहायतच त्याले. तसे टिक्के तुम्ही बी येऊ द्यायचा. मस्तपैकी वास येते, सुगंध येते सॉरी. मग घेतला मी गूळ. मग खिसणी काही दिसत नाही जात जाय. खिसणीने जर गूळ खिसला तर लवकर सॉफ्ट होते. खिसणी दिसत नसल्यामुळे मी घेतला भत्ता. मा पिल्लीच्या हातचा. ते खेळून राहिली ती बिचारी, पण तरी तिला मी डिस्टर्ब केलं अन तो भत्ता घेतला आणि बसली त्या गुळाले कांडत. पहिल्यांदा मी कांडून गुळ टाकू राहिली शेंगदाण्याच्या लाडू मध्ये. नाही तर मी खिसूनच टाकतो, पण नाही खिसणी काय माहित कोणत्या कोपऱ्यात लपली होती बिचारी. काय माहित कुठे गेली तर काम झाल्यावर दिशीन बिचारी. मग असा ठेसून गुळ घेतला, चांगला बारीक केला. मस्त म्हणजे एकदम बारीक नाही बरं, थोडासा जाडसरच ठेवला. मग मिक्सर काय काम करीन मी जर सगळं केलं तर असं आहे. मग ते मग काय, मग शेंगदाणे थंडी भाजी वाटकायला पाहिजे तुम्ही. हां, बिलकुलच नाही. थंड बिंड नसतं होते आपण, आपलं अळमधळम काम असते. हो, म्हणून अळमधळम शेंगदाण्याचे लाडू या रेसिपीला नाव देऊन देतो मी, आहे की नाही. तुम्ही काय देता काय माहिती आता कमेंटमध्ये. मग गुळ शेंगदाणे असं एकावर एक थर थळ 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 टाकलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. असं गर्रकन फिरून घेतलं. काय सांगाच तुम्ही आता. हां, जास्त काही बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं. आणि त्याची साली बिली काढायचं नाही. फोत्र काढायचे नाही त्याचे बिलकुलच, कारण की ते फोत्रच कामी येणार आहेत आपल्या. सॉफ्ट होणार आहे लाडू तुमचा. खाणाऱ्या व्यक्ती तुम्हाला सांगेनच. असे करूनच पाहिजे तुम्ही. सांगाच मला कमेंटमध्ये कसे झाले तर. मलाच लय आवडली ही रेसिपी म्हणून मी शेअर केली तुमच्याशी. मग असं करून मग मी 2-3 भांडे काढले. पावभर शेंगदाण्याचे 2-3 वेळा तर काढाच लागलं. गुळ शेंगदाणे मस्त फिरवून घेतलं. त्यातले काही जाडे शेंगदाणे राहिले होते ते डबल टाकले मी आणि चांगलं एक जीव करून घेतलं. थोडंसं मग नंतर हात फिरवाच लागते. काढणं जरी झालं मिक्सरनं जरी आपलं काम केलं तरी आपला हात तर त्याला पाहिजेच ना. मग कायले अन्नपूर्णा म्हणता, मिक्सर फेल आहे आपल्यासमोर. हात नाही फिरला तर मग कसं. हे पहा, मग मी जाड जे होतं ते काढून टाकलं. तरी राहिलंच होतं थोडंफार, एखाद्या वेळेस राहते. मग त्याच्यावर लाडू बनणं डायरेक्ट चालू केले आपण. कसे, पण पहिले एक साईडनं कधी कधी गुळ जाते तर मग पूर्ण असं एक जीव केलं. कणिक जशी मळतो आपण पिठात मीठ वगैरे जसं मिक्स करतो तसं मी पिठासारखं त्याला मस्त मिक्स करून घेतलं गुळाले. मग म्हटलं आता बांधाव गड्या लाडू. मग बांधणं चालू केले मी लाडू. अशी बांधू राहिली मी छोटे छोटे साईजचेच केले, कारण की मग ते वाया जाते, मग खावं नाही वाटत. गोड म्हणजे गोड, मिठाईसारखी मिठाई जेवढी पचते तेवढीच खावा. पाण्या लाडू कसा झाला. हो, मग तुम्ही कर्जा पण आहे नक्की. हो, गरिबी रेसिपी आहेत ह्या. चला म्हटलं, कोणाकोणाला काहीच येत नाही. तिच्या तर कामी येईन बिचारीच्या, जिले कोणाला नशी नाही येत काही, आहे का नाही. एवढी तर काही सुगरण हाव रे मी. म्हटलं चला करावंच आता. असं आहे मग ते मित्रांनो. पावभर गुळ आणि पावभर शेंगदाणे असं समप्रमाण वापरून अर्ध्या किलोचे हे छोटे छोटे लिंबाच्या साईजचे लाडू आम्ही केले. पहिले तर 2-3 खाल्ले, मग त्याचा फोटो काढला, मग व्हिडिओ बनवला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. मी वाट पाहीन. ओके, बाय.